नमस्कार. मी विश्वास उडगी. मी आत्ता जो व्हिडिओ करणार आहे तो खास करून संपूर्ण बँकिंग उद्योगामध्ये जे अधिकारी निवृत्त झालेले आहेत, तर ते कोणत्याही बँकेतील असतील. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातली सर्वात मोठी बँक आहे. पण त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत, त्या आजही त्यांची संख्या 12 आहे. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया धरून. याशिवाय सुद्धा अनेक पूर्वीच्या ज्या बँका आहेत, ज्या या 12 बँकांमध्ये मर्ज झाल्या आहेत. मग ती ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स असेल, युनायटेड बँक ऑफ इंडिया असेल, अशा ज्या काही मर्ज झालेल्या बँका आहेत, त्या बँकेतल्या ऑफिसरने सुद्धा हा व्हिडिओ नीटपणे ऐकावा, एवढीच माझी विनंती आहे. कारण हा प्रश्न काय आहे, की बँक अधिकारी जेव्हा निवृत्त होतो, तेव्हा त्याला एक तर त्याची पेन्शन मिळते, जर त्याने पेन्शन ऑप्शन घेतला असेल तर. आणि 98% लोकांनी बँकिंग उद्योगामध्ये पेन्शन ऑप्शन घेतलेलं आहे, म्हणून त्यांना पेन्शन मिळते. त्यांना त्यांच्या हक्काचा प्रॉव्हिडंट फंड मिळतो आणि त्यांना ग्रॅच्युइटी मिळते. मी आता तुमच्याशी जे बोलणार आहे, बँक अधिकारी जे निवृत्त झाले त्यांच्या संदर्भात, त्यांच्या ग्रॅच्युइटी ह्या प्रश्नाविषयी बोलणार आहे. ही जी काही ग्रॅच्युइटी आहे, ही 2010च्या आसपास 10 लाख रुपये होती. ती सरकार जाहीर करतं. ती पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट मध्ये एक एक अनाउन्समेंट होते, की आता या तारखेपासून आम्ही ग्रॅच्युइटी ऍक्ट प्रमाणे त्याची सीलिंग ही 10 लाख केलेली आहे. या तारखेपासून प्रॉस्पेक्टिव्ह लागू होईल. ही गोष्ट 20 लाखाची झाली, ही गोष्ट 25 लाखाची पण होईल. कालपरत्वे सरकार ही गोष्ट जाहीर करते. नुकतंच सरकारने हे जाहीर केलं, की 5 वर्षाची जरी कामगाराची सर्व्हिस झाली तरी त्याला ग्रॅच्युइटी लागू होईल. आता हा कायदा आहे देशाचा. हा प्रत्येक कामगाराला मालकाने तो निवृत्त होत असताना किंवा त्याची नोकरी बदलत असताना 5 वर्ष सर्व्हिस झाली असेल तरी ग्रॅच्युइटी द्यायला पाहिजे, हा नियम आहे. मी आता बँक अधिकाऱ्यांविषयी जे बोलतो हे सगळे कायम स्वरूपाचे आहेत. ते निवृत्त झालेले आहेत. ते सर्व बँकांमधले आहेत. आता मुद्दा असा, की ह्यांना ग्रॅच्युइटी बरोबर मिळते का? मी स्पष्टपणे सांगतो, बँकांच्या अधिकाऱ्यांना ग्रॅच्युइटी त्यांना लीगल ग्रॅच्युइटी जी मिळायला पाहिजे ती दिली जात नाही. कारण पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट आणि ऑफिसर्स सर्व्हिस रेग्युलेशन्स, प्रत्येक बँकेच्या बोर्डाने मंजूर केलेले ऑफिसर्स सर्व्हिस रेग्युलेशन, हे त्याच्यामध्ये जी व्याख्या आहे, ग्रॅच्युइटी देताना काय काय घटक मोजावेत, धरावेत, ते धरून एलिजिबल पे काढला जातो. त्यानंतर ग्रॅच्युइटी तय होते, निश्चित होते. मग ग्रॅच्युइटी कशी द्यावी याबद्दल पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट काही एक आदेश निर्देश देतं. आणि ऑफिसर सर्व्हिस रेग्युलेशन सुद्धा असं म्हणतं, की या व्याख्येप्रमाणे ऑफिसरला ग्रॅच्युइटी मिळेल. पण पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट आणि ऑफिसर सर्व्हिस रेग्युलेशन या दोन्हीची कॅल्क्युलेशन्स प्रत्येक बँकेच्या व्यवस्थापनाला म्हणजे मॅनेजमेंटला ही निवृत्तीच्या दिवशी त्या ऑफिसरला द्यावं लागतं. त्याला एल फॉर्म असं म्हणतात. आणि एल फॉर्म हा पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटीचा एक भाग आहे आणि तो मॅन्डेटरी आहे. कारण प्रत्येक निवृत्त होणाऱ्या बँक ऑफिसरला त्या मॅनेजमेंटनी निवृत्त होताना जशी पेन्शन पेमेंट ऑर्डर द्यायची असते, त्याचा प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम द्यायची असते, तसं ग्रॅच्युइटीची रक्कम एल फॉर्म मध्ये किती आहे ह्याचं कॅल्क्युलेशन पण द्यायचं असतं. हे बँकेचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे. ते प्रत्येक अधिकाऱ्याला मिळायला पाहिजे. मिळालं नसेल ते मिळवणं हे ते प्रत्येक अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे, किंबहुना तो त्याचा कायदेशीर हक्काचा भाग आहे. हे झालं मॅनेजमेंटकडून येणाऱ्या त्या एल फॉर्म बद्दल. पण ग्रॅच्युइटीची जी व्याख्या आहे त्या व्याख्येप्रमाणे बँकांचे मॅनेजमेंट बऱ्याच वेळा नव्हे 100% चुका करतात. आणि म्हणून अधिकाऱ्याला निवृत्त होताना जेव्हा 10 लाख मिळतात, तेव्हा कदाचित त्याला 13, 14, 15, 16, 17, 18 लाख मिळू शकतात. जेव्हा 20 लाखाची मर्यादा होती तेव्हा मला असं अनुभवायला आलेलं आहे, दिसतंय मला,
की त्याला 28, 29, 30, 31, 32, 35 लाख मिळू शकतात. पण मग आमचे अधिकारी निवृत्त झाल्यानंतर एक तर त्यांच्या संघटना असतात, त्यांच्याशी ते सल्ला मसलत करत असतील असं आपण समजायला हरकत नाही. पण वस्तुस्थितीमध्ये अनेक असिस्टंट लेबर कमिशनरकडे आता ज्या काही केसेस, कुठे 10, कुठे 15, कुठे 20, कुठे 25 एवढे लोक जातात आणि असिस्टंट लेबर कमिशनर त्यांनी काही चांगले अवॉर्ड दिलेले आहेत आणि तेव्हा ते असं म्हणतात की पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट आणि OSR म्हणजे ऑफिसर सर्व्हिस रेग्युलेशन याच्यामध्ये जे अधिक आहे ते मिळायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे अशी ते ऑर्डर काढतात. आणि अशी असिस्टंट लेबर कमिशनर भारतात सर्वत्र आहेत. पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्टच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की कॉम्पिटंट अथॉरिटी कोण, तर ती असिस्टंट लेबर कमिशनर आहे. आणि निश्चितपणे जेव्हा एखादा असिस्टंट लेबर कमिशनर अवॉर्ड देतो म्हणजे निर्णय देतो, तर त्याची प्रत भारत सरकारच्या लेबर मिनिस्ट्रीकडून प्रसिद्ध होते. तो अवॉर्ड असतो आणि ती क्वॅसी ज्युडिशियल अथॉरिटी असते. आपल्या बँकेतले GMHR म्हणा किंवा संबंधित अथॉरिटी जे आहेत ते जेव्हा एल फॉर्म मध्ये लिहून देतात, तर ती सुद्धा एक अथॉरिटी आहे. पण त्यांनी केलेली लेखी चूक त्या एल फॉर्म मध्ये दुरुस्त करण्याची संधी ही ऑफिसरला त्या असिस्टंट लेबर कमिशनरकडे जावं लागतं. आणि असिस्टंट लेबर कमिशन जेव्हा जी मॅनेजमेंटने केलेली चूक दुरुस्त करतो आणि अवॉर्ड देतो, तेव्हा तीच बँक आणि तीच मॅनेजमेंट त्या ऑफिसरला आव्हान देते वर्षा कोर्टामध्ये. त्यामुळे अनेक असिस्टंट लेबर कमिशनचे चांगले निर्णय, ऑफिसरच्या बाजूने लागलेले निर्णय, कोणत्याही बँकेतली केस असो, हायकोर्ट पर्यंत गेलेली आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये आज अशी कोणतीही केस पेंडिंग नाहीये. काही लोकांचा गैरसमज आहे की ग्रॅच्युटीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टात केसेस पेंडिंग आहेत. काही कॅनरा बँकेतले काही लोक हट्टाने सांगतात, पण ते खरं नाहीये. पेन्शनच्या बाबतीत पेंडिंग आहे, आणखीन काही इंटरप्रिटेशनच्या मार्फत मॅटरमध्ये पेंडिंग आहे. पण ग्रॅच्युटीच्या मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टात कोणतीही केस पेंडिंग नाहीये. आणि म्हणून मी जो प्रश्न मांडते तो हा, जो प्रत्येक रिटायर्ड ऑफिसर्सने समजून घ्यावा. याच्यावरती मी 3 हिंदी व्हिडिओ आतापर्यंत प्रसारित केलेत. आणि मग हा एक कॉमन कॉज आहे, सर्व अधिकारी वर्गाच्या हिताचा आहे, ज्यासाठी काही अधिकारी वर्गातले जे स्केल 3चे असतील, स्केल 4चे असतील, ते एकत्रितपणे आले आणि ते ज्या कुठल्याही संघटने असतील, पण ते जेव्हा मला काही सांगतायत तेव्हा मी काहीतरी ऐकतोय, तेव्हा मला असं जाणवलं की या प्रश्नामध्ये एक अखिल भारतीय स्वरूपाची ही मुवमेंट आहे आणि अजून कोणीच केलेलं नाही, म्हणून मला करावंसं वाटलं आणि मग ते मी व्हिडिओ इश्यू केले. आज मी मराठी व्हिडिओ काढून हा मुद्दामून लोकांना हा प्रश्न सांगतोय की प्रत्येक रिटायर्ड बँक अधिकाऱ्याने हा व्हिडिओ नीट ऐकावा आणि मी सांगतो तो तपशील बघावा. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये एक ऍप्लिकेशन फॉर्म जो आम्ही एका आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रसृत केलेला आहे. आम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव दिलं रिटायर्ड बँक ऑफिसर्स फाईट फॉर द ग्रॅच्युटी. एकूण 3 असे व्हॉट्सअप ग्रुप झाले. लोक अर्ज करतात, पण लोक अर्ज करताना चुका करतात. म्हणून त्या चुका दुरुस्त करून एक नीटपणे ज्यांचे अर्ज येतील, ज्यांना ग्रॅच्युटीचा क्लेम हा कोर्टात द्यायचा आहे, त्यांचं आम्ही ज्या मुंबईच्या हायकोर्टामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक रिट पिटिशन फाईल करतो, त्याच्यात ज्यांना सामील व्हायचे आहे त्या लोकांनी या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हावं. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊन आम्ही जो एक फॉर्मॅट प्रस्तुत केलाय, तो फॉर्मॅट नीटपणे भरावा. तो नीटपणे भरणं हे त्यांचं काम आहे, कारण तपशील त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडे आहे. तो फॉर्मॅट तपासण्याचं काम आमचं आहे. बरोबर आहे की चूक आहे हे सांगण्याचं काम आमचं काय आहे. आमच्या व्हॉट्सअपवरती आम्ही सांगू, होय आमच्या ईमेलवरती सांगू, पण हे काम शेवटी ते सेल्फ डिक्लेरेशन आहे. प्रत्येक ऍप्लिकंटला आपल्या सहीने आपल्या रिटायरमेंट नंतर आपल्याला काय काय मिळालेलं आहे
ते सांगावं आणि कायदा काय म्हणतो आणि किती मिळायला पाहिजे. मला आता असं दिसतंय की कोणत्याच ऑफिसरला त्याला 10 लाख दिले असतील तर त्याला 13 लाख 14 लाख 15 लाख मिळायला पाहिजे होते. त्याला 20 लाख दिलेले असतील तर कोणाला 35 लाख 40 लाख मिळायला पाहिजे. हे विशेष करून बँक अधिकाऱ्यांचे पगार हे 2018 नंतर वाढलेले आहेत. आणि एखादा मनुष्य जेव्हा स्केल 4, 5, 6 मध्ये रिटायर होतो तर त्याचा एकूणच या फॉर्म्युल्याप्रमाणे तो फॉर्म्युला माझा नाहीये. तो ऑफिसर सर्व्हिस रेग्युलेशन मध्ये ग्रॅच्युटीची डेफिनेशन ही लिहून काढण्यात आलेली आहे आणि त्या फॉर्म्युलामध्ये काय काय घटक येतात हे लिहून काढलेलं आहे आणि म्हणून तो फॉर्मॅट महत्वाचा आहे. उदाहरणार्थ आपलं ऑफिसर सर्व्हिस रेग्युलेशन असं म्हणतं की निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याला त्याचा बेसिक पे जो आहे शेवटच्या महिन्याचा नव्हे तर ऍव्हरेज तो जो बेसिक पे आहे, जसं पेन्शनला 10 महिन्याचा ऍव्हरेज पकडतात, इथे शेवटचा जो बेसिक पे आहे तो तो नीटपणे बघा. तो 1,00,000-1,50,000च्या आसपास हल्ली असतो. पण अगदी 17-18 मध्ये सुद्धा तो 35,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000 बेसिक पे घेऊन रिटायर झालेले एक्झिक्युटिव्ह आहेत. त्यानंतर या लोकांना प्रोफेशनल क्वालिफिकेशन पे मिळतो. त्यानंतर एफपीपी मिळतो. हे 2 घटक अत्यंत महत्वाचे आहेत. फिक्स पर्सनल अलाउन्स म्हणजे ते पेमेंट आहे आणि स्टॅग्नेशन इन्क्रिमेंट्स आहेत म्हणजे ते आणि पीक्यूपी म्हणजे प्रोफेशनल क्वालिफिकेशन पे आहे आणि एखादा स्पेशल अलाउन्स असतो त्याच्यावरती डीए मिळतो. स्पेशल अलाउन्स महत्वाचा आणि डीए पण महत्वाचा. बेसिक अधिक पीक्यूपी हे सुद्धा डीए ला पात्र आहेत. त्यामुळे हे आणि लर्निंग अलाउन्स असतो काही ठिकाणी, तो सुद्धा स्पेशल अलाउन्स असतो, त्याच्यावरती डीए असतो. हे घटक बँक न्याय वेगळे असू शकतात, पण एफपीपी आणि पीक्यूपी आणि स्पेशल अलाउन्स हे कॉमन घटक आहेत. ऍक्ट मध्ये काय लिहिलंय, तुम्हाला तुमचा शेवटचा पे बेसिक पे आणि हे स्टॅग्नेशन इन्क्रिमेंट्स आणि त्यात एफपीपी आणि पीक्यूपी हे सगळं येतं. डेफिनेशन मध्ये हे सगळं येतं. बँका एल फॉर्म मध्ये हे सगळं लिहून देतात आणि देताना सांगतात तुम्हाला सिलिंग 10 लाख आहे ना म्हणून आम्ही 10 लाख देऊ. तुम्हाला सिलिंग 20 लाख आहे ना म्हणून आम्ही 20 लाख देऊ. विचार करा, 2010 नंतर 10 लाख आले तर 31 मार्च 2018 मध्ये 20 लाख झाले. पण मार्च महिन्याच्या शेवटच्या महिन्यात रिटायर झालेल्या माणसाला सुद्धा 20 लाख नाही मिळाले. अहो एवढंच कशाला, 2019 आणि 20 मध्ये रिटायर झालेल्या माणसाला सुद्धा 20 लाख नाकारण्यात आले आणि ज्यांची सर्व्हिस 30 वर्षांपेक्षा वरती 36, 37, 38, 39, 40, काही लोकांचे 41 पण आहे. पण त्यांना त्यांच्या 30 वर्षानंतरच्या सर्व्हिसचा जो भुगतान आहे, जे पेमेंट आहे, त्या पेमेंटमध्ये मोठी चूक बँकांचे मॅनेजमेंट करतात. म्हणून हा फॉर्म्युला जरा मी जे म्हणतोय ना, कृपा करून लक्ष द्या. लक्ष यासाठी द्या की ज्याची सर्व्हिस 5 वर्ष झाली आहे तो आता ग्रॅच्युटीला एलिजिबल आहे हे मी वेगळं सांगायला नको. पण सगळे अधिकारी 30 वर्षाच्या आत असले तरी त्यांना ग्रॅच्युटी भेटते. त्यासाठीचा फॉर्म्युला त्यासाठीचा फॉर्म्युला त्याचा टोटल एलिजिबल पे तो पहिल्यांदा काढा. त्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे बेसिक पे, एफपीपी, पीक्यूपीपी, स्पेशल अलाउन्स, आणखीन काही स्पेशल अलाउन्स ज्याच्यावरती डीए मिळतो, हे सगळे फॅक्टर पेच्या डेफिनेशन मिळतात ग्रॅच्युटी देण्याकरता. मग हा टोटल एलिजिबल पे काढल्यानंतर तो एलिजिबल पे गुणिले 30 वर्ष सर्व्हिस म्हणून 30. पण मग कायदा काय म्हणतो की एकूण वर्षाची 15 दिवसाची तुम्हाला ग्रॅच्युटी मिळेल. म्हणजे काय होईल हो? म्हणजे 15 महिन्याचं एक सिलिंग आहे. 30 वर्षाच्या सर्व्हिस झालेल्या अधिकाऱ्याला 15 महिन्याची ग्रॅच्युटी मिळते. वर्षाला 15 दिवस हा हिशोब आहे, पण सिलिंग आहे 15 महिन्याची. म्हणून टीपी इंटू 30 डिवायडेड बाय 15 डिवायडेड बाय परत सांगतो, टीपी इंटू 30 इंटू 15 डिवायडेड बाय 26. 26 का बरं?
आपण 30 महिन्याचा दिवस धरतो, पण शनिवार रविवार त्यातले रविवार हा सुट्टीचा दिवस सोडला तर कायदा म्हणतो तुमचे वर्किंग डे 26 आहेत, म्हणून डिवायडेड बाय 26. सो टीपी इंटू 30 इंटू 15 डिवायडेड बाय 26, याच्यातून तुम्हाला एक आकडा दिसतो. तो आकडा अत्यंत महत्वाचा आहे ग्रॅच्युटीसाठी. मग तुम्हाला बँका म्हणतात तुम्हाला कायद्याप्रमाणे ही सिलिंग आहे, मग तुम्हाला हे पेबल आहे हे पेड आहे असं म्हणून तुम्हाला तो डिफरन्स विच एव्हर इज बेटर देण्याच्या ऐवजी कित्येक वेळा बँका फक्त सिलिंगची रक्कम देतात. हा मोठा अन्याय आहे, मोठा अन्याय आहे. या अन्यायाविरुद्ध कोण लढलं पाहिजे? तुम्हीच लढलं पाहिजे. पार्ट नंबर 2 वर या. 30 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस झाली, कोणाची 31, कोणाची 32, कोणाची 33, अगदी 41 वर्षापर्यंत ही शक्यता आहे. 6 महिन्यापेक्षा एखाद्या वर्षामध्ये जास्त झाली असेल, 6 महिने 6 पर्सेंट अबाव, तर ते वर्ष पूर्ण धरायचं. आणि 6 वर्षा खाली असेल ते वर्ष सोडून जायचं. कायद्यान्वये हे ठरलेलं आहे. म्हणून 34 अधिक 5 महिने असतील तर 34 वर्ष धरायची. 34 अधिक 8 महिने असतील तर 35 वर्ष धरायचे. हे उदाहरण. हे मी का सांगतोय? 30 वर्षाच्या पुढचा फॉर्म्युला असा आहे, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा फॉर्म्युला सांगतो आणि त्याचं विश्लेषण सांगतो. फॉर्म्युला असा, टीईपी टोटल एलिजिबल पे, टीईपी इंटू, लक्षात घ्या, 45 डेज इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ सर्व्हिस. आता मी सांगितलं त्याप्रमाणे 34 अधिक 7 महिन्याच्या वर असेल तर 35 धरा, म्हणजे नंबर ऑफ सर्व्हिस, त्याला मी वाय म्हटलंय, तो आकडा लिहा. सो टीपी इंटू 45 इंटू नंबर ऑफ इयर ऑफ सर्व्हिस डिवायडेड बाय 26, हा फॉर्म्युला काढा. आता या दोन्ही फॉर्म्युला नंतर पेड किती आणि पेबल किती हे तुम्ही स्वतःच लिहा. हो, जरा स्वतःच लिहा. हे तुमच्या हातात फॉर्म आहेत, हे लिहिलात ना तुम्हाला कळेल की तुम्हाला काही लाखोंचा फायदा होत होता. तुम्हाला सिलिंगच्या नावाखाली सर्व बँकांच्या मॅनेजमेंटने दाबून टाकलंय. तुमचा आवाजच बंद केला आणि तुम्ही पण बोलत नाही आहात. तुम्ही सगळे शिकलेले आहात, तुम्ही वयाने ज्येष्ठ आहात, तुम्ही ज्ञानानेही ज्येष्ठ आहेत, हे मी मान्य करूनच तुम्हाला असं म्हणतो, तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध भांडत नाही. जे वयाने ज्येष्ठ आहेत, जे पदव्यांनी आणि ज्ञानाने पण ज्येष्ठ आहेत, पण ते भांडत नाहीयेत आपल्या लीगल अधिकारांविषयी. लीगल अधिकार असा सांगतो की ग्रॅच्युटी, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट आणि ओएसआर मध्ये जी जास्त पेएबल रक्कम आहे ती तुम्हाला सिलिंग पेक्षा जास्त रक्कम असेल तर ती तुम्हाला लीगल ड्यूज आहे तुमचे. आणि हे लीगल ड्यूज कोण प्रोटेक्ट करतो? मॅनेजमेंट तर प्रोटेक्ट करत नाही, पण प्रोटेक्ट कायदा करतो. तुमचं लक्ष मी वेधू इच्छितो या कायद्याच्या तरतुदी करता. मुळात पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट सेक्शन 42 यामुळे तुम्हाला ही संपूर्ण यंत्रणा लागू होते. पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 चा कलम 4 इंटू ब्रॅकेट 5 असं म्हणतो की तुम्हाला हे जे ओएसआर देतं याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, संरक्षण झालं पाहिजे. आणि कलम 14 तर तुमच्या बाजूनेच आहे. त्यामुळे कलम सेक्शन 5 इंटू ब्रॅकेट 5 आणि कलम 14 या दोन्ही अन्वये, म्हणजे ही कायद्याची कलम आहे. हे ओएसआर मध्ये तुम्हाला जे जास्त मिळतं ते प्रोटेक्ट करतं. आणि म्हणून असिस्टंट लेबर कमिशनर भारतभरचे ज्यांनी याचा आधार घेऊन ओएसआर प्रमाणे तुम्हाला जास्त मिळतं, म्हणून काही लोकांना 9 लाख, 10 लाख, 11 लाख, 12 लाख याचे फरक 10% व्याजासहित रिटायरमेंटच्या डेट पासून दिवसापासून द्यायला लावले, पण मॅनेजमेंटने दिले नाहीत. आणि म्हणून लोक कोणी एकटा, कोणी दुकटा, कोणी 10, कोणी 15 हायकोर्टात जातात. लढू शकत नाही, एकटा दुकटा लढू शकत नाही. हायकोर्टची फी जास्त असते. सुप्रीम कोर्टात ह्या केसेस पेंडिंग नाहीयेत. मग लोक थकतात आणि गप्प बसतात. संघटना काय करतात? मी नाही त्याच्यावरती बोलत, पण अजून कोणत्याही संघटनेने या प्रश्नावरती कधीही कधीही काहीही मत व्यक्त केलेलं नाहीये. होय, एक संघटना आहे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, ज्याचे जनरल सेक्रेटरी नागराजन आहेत. यांनी या प्रश्नावरती इंडियन बँक असोसिएशन
आणि बँकांच्या व्यवस्थापनाला लिहिलेलं आहे आणि ते आपल्या बरोबर येऊ इच्छितात. पण अन्य संघटनांना बोलून सुद्धा येत नाही, ते विचार नाही करत. म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की रिटायर्ड झालेल्या बँक अधिकाऱ्यांच्या ग्रॅच्युटीचा प्रश्न, ज्यांना लाखोचा फरक मिळू शकतो, ती त्यांची कायद्यान्वये तो त्यांचा हक्काचा भाग आहे, मग ते लढत का नाही? कारण सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करण्याची जी तयारी असली पाहिजे, त्याकरता आपण सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. म्हणून मी हा जो काही कायद्याचा भाग, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटीचा भाग, ऑफिशियल सर्व्हिस रेग्युलेशनचा भाग आणि तुम्ही कोणत्या नियमान्वये हा क्लेम करू शकता, याकरता फॉर्मॅट या स्क्रीनवरती आणि या व्हिडिओच्या खाली तपशिलासहित तुम्ही कसा अर्ज करावा याकरता तो दिलेला आहे. तुम्ही घराघरात जाऊन हा माझा व्हिडिओ बघणार आहात, कारण माझा हिंदी व्हिडिओ आतापर्यंत 35,000 लोकांनी बघितलेला आहे आणि या देशातल्या कानाकोपऱ्यातून सगळ्या बँकातले लोक येत आहेत आणि ते सांगतात, हा आमचा अर्ज आम्हाला भरतोय मी आणि मग काय करायचंय पुढे सांगा. पुढच्या आठवड्यामध्ये रिट पिटिशन या सगळ्या लोकांचे जे फॉर्म येत आहेत ते घेऊन आम्ही फॉर्म म्हणजे रिट पिटिशन दाखल करतो. या रिट पिटिशन मध्ये तुम्हाला सामील व्हायचं असेल तर हा आठवडाभरच वेळ आहे. ऑलरेडी 1.5 महिना ही प्रक्रिया आम्ही चालू केली, पण मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही मराठीत एक व्हिडिओ करा, म्हणून मी हा मराठीत व्हिडिओ करतोय. माझा हिंदी व्हिडिओ हा ऑलरेडी प्रसारित झालेला आहे आणि या प्रश्नावरती सर्व लिखापडी झालेली आहे. प्रत्येक बँकेचा अधिकाऱ्याला त्याचा ऑफिशियल सर्व्हिस रेग्युलेशन हा त्याच्या नोकरीत असताना माहित असतो. नसेल तर तुम्ही घ्या आणि वाचा. आणि पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट सगळेजण वाचत नाहीत, पण मी तो या ठिकाणी बोललो. ओएसआरची जे रूल्स आहेत आणि पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्टचे जे संरक्षणात्मक कायदे आहेत, की सिलिंग जरी भारत सरकारने ठरवलं, कायद्यान्वये हे जरी सिलिंग असलं, तरी सिलिंग पेक्षा ज्या उद्योगामध्ये आपण बँकिंग उद्योगाचं बोलतो, म्हणून बँकिंग उद्योगामध्ये सिलिंग पेक्षा जास्त मिळू शकतं, हे ओएसआरची तरतूद आहे. पण आम्हाला ते मिळत नाहीत. माझ्याकडे एका राष्ट्रीय बँकेच्या माणसाने त्याचा हिशोब सांगितला. त्याने मला सांगितलं, मला 28 लाख बँकेने दिले. मला बँक असं म्हणतं की तुला 38 लाख मिळू शकतात, पण मला त्याने 28 लाख दिले. पण तुम्ही जो फॉर्मॅट दिला सो ओएसआर प्रमाणे आहे, त्याप्रमाणे मला 55 लाख मिळू शकतात. म्हणजे माझं म्हणणं, त्याला 55 लाख उणे 28 लाख 2024 मध्ये निवृत्त झालेला एका राष्ट्रीय बँकेचा एजीएम हे पुराव्यानिशी सांगतोय. बँकेने जो फॉर्म दिला त्याला एल फॉर्म म्हणतात, त्याच्यामध्ये आता मी बोललेलो हिशोब लिहिलेला आहे आणि कायदा असं म्हणतो, जो पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट प्रमाणे आणि ओएसआर प्रमाणे तुला हे एवढं मिळायला पाहिजे. ते असिस्टंट लेबर कमिशनच्या कार्यालयामधून जे फॉर्म मंजूर झाले, जे मी बोलतो तेच, ते सगळे मी सर्क्युलेट केलेत. म्हणून लोक त्या फॉर्मॅट प्रमाणे फॉर्म्युला नंबर 1 आणि फॉर्म्युला नंबर 2, 30 वर्षा खालची सर्व्हिस, त्याकरता एक कोष्टक आहे. 30 वर्षानंतर कोणाची सर्व्हिस 31, कोणाची 32, कोणाची 41 होऊ शकते. त्यांनी तिथे 30 वर्षानंतर जी सर्व्हिस आहे तो कळीचा प्रश्न आहे, तो गेम चेंजर आहे. लोक असं म्हणतात, ऑफिशियल सर्व्हिस रेग्युलेशन असं म्हणतं की फॉर एव्हरी इयर बियॉन्ड 30 years ऑफ सर्व्हिस यू आर एंटायटल्ड फॉर 1.5 months कॉम्पेन्सेशन. म्हणजे 15 दिवस झाले. पण मागे एक शब्द आहे ना, त्या ऑफिशियल सर्व्हिस रेग्युलेशनच्या मागे एक शब्द आहे, ऍडिशनल 15 days, ऍडिशनल 1.5 months. ऍडिशन टू व्हॉट? ऍडिशन टू 30 दिवसाचं दिल्यानंतर हे 30 वर्षानंतरचं ऍडिशन आहे, म्हणून ते 45 दिवस बनतं, म्हणजे 1.5 month बनतं. खरं तर ते 1.5 monthच आहे. कॉर्पोरेशन बँकेच्या हिंदी वर्षन मध्ये 45 दिन असा शब्द प्रयोग आहे. ऑफिशियल सर्व्हिस रेग्युलेशन प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अधिकारी वर्गाच्या 4 संघटनांनी जॉईंट नोट पास करून घेतल्यानंतर सगळ्यांच्या सह्या आहेत. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ते मंजूर करतं जॉईंट नोट आणि प्रत्येक बँकेच्या बोर्डामधून ते ऑफिशियल
रेग्युलेशन म्हणून येतं आणि मग ते ऑफिशियल सर्व्हिस रेग्युलेशन बनतं, ऑफिसर सर्व्हिस रेग्युलेशन बनतं आणि त्या सर्व्हिस कंडिशन बनतात. त्याच्यावरती कायदा म्हणतो या ऑफिस सर्व्हिस कंडिशन तुम्हाला जास्त मिळत असेल तर आम्ही ते प्रोटेक्ट करतो. कृपा करून हे लक्षात घ्या. सो हु इज प्रोटेक्टिंग? द लॉ इज प्रोटेक्टिंग यू, बट हु इज डिनाईंग? नाकारतो कोण? नाकारतं बँकांच्या मॅनेजमेंट. आणि बँकांच्या मॅनेजमेंट आयबीला विचारतं. आयबी सांगतं तुम्ही आव्हान द्या. पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्टचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी असिस्टंट लेबर कमिशनर्स आहेत भारतभर. ते सांगतात की ह्यांना जास्त मिळालं पाहिजे. 9 लाख, 10 लाख, 11 लाख, 12 लाख. आणि 2020 नंतर तर अधिकाऱ्यांचे पगार वाढले. त्यांना 20-20 लाखाचा फरक मिळू शकतो. जागा कोणी व्हायला पाहिजे? जागा ज्या त्या अधिकाऱ्याने व्हायला पाहिजे. न जागा होणं हा त्याचा गुन्हा ठरतोय. संघटनांविषयी मी बोलणारच नाही, पण लोकांनी संघटित होणं हे त्यांच्या हातात आहे. आणि म्हणून मी जानेवारी 15 नंतर एक हिंदी व्हिडिओ केला आणि सुरू केलं. आता मला माझा रिट पिटिशन या सगळ्यांना घेऊन मुंबईच्या हायकोर्टात अंतिम टप्प्यावरती मी आहे. जे लोक ऍप्लिकेशन करतील आणि ग्रॅच्युटीचा क्लेम फायनल करतील आणि आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट होतील, त्यांनी केलेला फॉर्म ऍप्लिकेशन हा बरोबर आहे की नाही तपासून बघण्यात आता एक स्क्रुटिनी कमिटी आहे. त्या स्क्रुटिनी कमिटीकडून क्लिअरन्स घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये हा रिट पिटिशन आम्ही मंजूर करतो. तुम्हाला या स्क्रीनवरती आणि या व्हिडिओ नंतर जे तपशील मिळतील ते जर पटले, तुम्हाला तुमचा लाखोंचा फरक मुंबईच्या हायकोर्टात आणि पर्यायाने सुप्रीम कोर्टात जाऊन लढून मिळवायचा असेल तर तुम्ही आपला ग्रॅच्युटीचा क्लेम मी दिलेल्या फॉर्मॅट मध्येच स्ट्रिक्टली लिहा. पार्ट नंबर 1 तुमचा तपशील लिहा. पार्ट नंबर 2 जे पेची डिफिनेशन आहे ग्रॅच्युटीची त्याप्रमाणे बघा. 30 वर्षाच्या खालचे, 30 वर्षाच्या वरचे सगळ्यांनी आपला फॉर्म्युला नीटपणे लिहावा. मग तुमच्या लक्षात येईल की मगाशी मी उदाहरण दिलं एका रिटायर्ड एजीएमचं. राष्ट्रीयकृत बँकेतला एजीएम, त्याला 55 लाख मिळायला पाहिजे होते, त्याला 28 लाख मिळाले. 55 लाख उणे 28 एवढा फरक आम्ही केस जिंकल्यानंतर त्याला मिळू शकतात. गरज एवढीच आहे. तो एकटा लढणार नाही, तो एकटा लढू शकत नाही. म्हणून त्याला ह्या प्रक्रियेत येणं आवश्यक आहे. तुम्हाला जर या प्रक्रियेत सामील व्हायचं असेल तर शेवटची संधी आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या नंतर तो व्हिडिओ लाईक करा, तो व्हिडिओ शेअर करा. मी मुद्दाहून मराठीत केलाय कारण मला सांगण्यात आलं की तुम्ही हिंदीमध्ये केलेला आहे. तो भारतभर 35,000 लोकांनी बघितलाय. मला हे मी माझ्या सहकार्याने केलेल्या विनंतीनंतर हा मराठीत करतोय. आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विशेष करून सांगतोय की लोकांना प्रचंड मोठे फरक मिळू शकतात, पण त्यांना ग्रॅच्युटीची 10 लाखाची रक्कम आणि 20 लाखाच्या रकमेपैकी काहीही मिळालेलं नाहीये. आणि अन्य बँकेतल्या लोकांना कुठेतरी 20 लाखाच्या पुढे 25 लाख, 27 लाख, 28 लाख मिळाले आहेत किंवा 10 लाखाच्या पुढे 13 लाख, 14 लाख, 15 लाख मिळाले आहेत. पण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोकांना काहीही मिळालेलं नाहीये. सिलिंग एवढेच पैसे मिळालेत आणि काही केसेसमध्ये सिलिंगची रक्कम पण नाही. 2018 मध्ये 20 लाख मिळण्याचा सिलिंग आल्यानंतर 2020 मध्ये प्रत्येक ऑफिसरला ते मिळायला पाहिजे होते. पण अनेक केसेसमध्ये जे आमच्याकडे आता आलेत त्यातही असं दिसतंय की सिलिंगची रक्कम सुद्धा बँकांनी दिली नाही. मग त्यांनी असिस्टंट लेबर कमिशनरकडे तक्रार करायला नको का? आणि असिस्टंट लेबर कमिशनरकडे तक्रार करून ते जिंकले तर बँक मॅनेजमेंट म्हणते आम्ही हायकोर्टात जाऊ. अशा तऱ्हेचा अन्याय इंडियन बँक्स असोसिएशन आणि बँकांच्या मॅनेजमेंट सगळे करतात. आता मी ज्या आवाहन केलं तेव्हा अनेक सीजीएम, अनेक जनरल मॅनेजर आणि अनेक लोक ज्यांनी HR मध्ये काम केलंय ते सुद्धा सामील झालेले आहेत. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. हा एक अखिल भारतीय स्वरूपाचा प्रश्न आहे. तो अक्रॉस द बँक, अक्रॉस द स्टेट आहे. पण महाराष्ट्राकरता आणि अन्य राज्यात करता असे 2 वेगळ्या केसेस करणं भाग आहे. पण त्याकरता तुम्ही सभासद झालात आणि लिगल फी भरायला तयार असाल तर आणि तरच फक्त तुमचा अर्ज
बरोबर आहे की नाही, तो आमच्या फॉर्मॅटमध्ये आहे की नाही, हे तपासण्याचं काम आमची स्क्रुटिनी कमिटी करेल. आणि पुढच्या आठवड्यापर्यंत हे सगळे अर्ज आम्ही मुंबईच्या हायकोर्टात जेव्हा जाऊ, तेव्हा ते मोठ्या संख्येने असतील, तेव्हा ते बघितले जातील. एक दोन आले तर कोर्ट फेकून देतं, असा हल्लीचा जमाना आहे. आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाचा किती वेळ असेल हे आपल्या हातात नाही, पण लढणं तर आपल्या हातात आहे. आपल्यावरती होणारा अन्याय दूर करणं, यासाठी लढण्याचे अनेक मार्ग आहेत. जेव्हा निगोशिएटिंग प्लॅटफॉर्म संपतात, तेव्हा कायदेशीर लढाई सुरू होते. लोकांनी एकत्र येणं आणि लोकांनी लढणं, तर फिजिकल मीटिंग म्हणजे इन पर्सन मीटिंगची पण गरज आहे. आणि लवकरात लवकर कोर्टात जाण्याची पण गरज आहे. आमची 1.5 महिने तयारी चालू आहे. आम्ही फक्त 1 आठवडा थांबणार आहोत. म्हणून मी आता हा शेवटचा व्हिडिओ, लाखो रुपये मिळवायचे असतील तुमच्या हक्काचे, तुमच्या ग्रॅच्युटीचे, ती खरं तर ग्रॅच्युटी ही तुमच्या निवृत्तीनंतरच्या हक्काचं वेतन आहे, ते निवृत्ती वेतन आहे. ते तुम्हाला नाकारण्यात येतं. कायदा तुमच्या बाजूचा आहे. तुमच्या मॅनेजमेंट आणि इंडियन बँक असोसिएशन तुमच्या बाजूने निकाल देत नाही. आणि म्हणून आपण लढूया, आपण जिंकूया. आणि लाखो रुपयाचा फरक आता इंडियन ओव्हरसीज बँकेने 2 अधिकाऱ्यांच्या बाबतीत 9 लाख प्लस हा फरक दिलेला आहे. त्या 2च बँका आहेत. बाकीच्या बँकांनी वरच्या न्यायालयात अर्ज केलाय, पण सुप्रीम कोर्टात एकही केस पेंडिंग नाहीये. त्यामुळे आपण मुंबई हायकोर्टामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना एकत्रित करून जाणार आहोत. एकच आठवडा शिल्लक आहे. म्हणून तुम्ही अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ही एक संधी आहे. महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांचा अजून एक अर्ज आपल्याला तयार करायचा आहे. या दोन्ही गोष्ट एकाच वेळेस आम्ही करतो आहोत. आणि आम्ही याकरता इन पर्सन मीटिंग घ्यायला तयार आहोत. पण आत्ताचा माझा व्हिडिओ आल्यानंतर आपण ताबडतोबीने कामाला लागा. आपला एल फॉर्म बघा, तो द्या. आणि आपला ऍप्लिकेशन जो मी फॉर्मॅट दिलाय त्या फॉर्मॅट मध्येच करा. अनेक बँकांचे जीएम, एजीएम, डीजीएम आलेले आहेत. स्केल 1 पासून स्केल 7 पर्यंत ह्या सगळ्यांवरती सरसकट अन्याय झालेला दिसतोय. लढण्याकरता आपण एकत्र झालं पाहिजे. वी शॅल कम टुगेदर. वी शॅल फाइल अ रिट पिटिशन. and certainly we are on the correct path. So definitely we shall win the battle. Thank you so much. धन्यवाद.